शाळेमध्ये शिकवायला शिक्षकच नसल्यामुळे नाशिकच्या नांदगाव तालुक्यामधील डॉक्टरवाडीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जात आहे। डॉक्टरवाडीमधील सरकारी शाळेवरती शिक्षक विनायक पगार हे एकटेच शिक्षक आहेत। ते आओ जाओ घर तुम्हारा या म्हणीप्रमाणे कधी शाळेच्या नावाखाली तर कधी वैयक्तिक कामासाठी बाहेरच असतात। मुले शाळेमध्ये येतात, खिचडी खातात आणि निघून जातात। असा शिक्षणाचा साळवा गोंधळ नित्यनेमाने सुरू असला। त्यामुळे शाळेमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नाही असं सांगत संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकलं आहे। मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहे। बुधवार, गुरुवार, शुक्रवार 4 दिवस शिक्षक न आल्यामुळे आज कायमस्वरूपी शिक्षक देत असले तर शाळा उघडायची नाही तर उघडायची नाही। कधीपासून ही परिस्थिती झाली शाळेची? बुधवारपासून। गावाने निर्णय घेतलाय आणि जोपर्यंत इथं शिक्षक कायमस्वरूपी दिले जात नाही तोपर्यंत आम्ही शाळा चालू देणार नाही। तोपर्यंत हा आमचा निर्णय आता आम्ही अधिकाऱ्याला पोच बी घेतली, अर्ज देऊन पाहिले, पण कुठलाच काही त्याचा उपयोग होत नाही। स्वरूपी पाहिजे इथं असं कायमस्वरूपी शिक्षक पाहिजे बा, असं कायमस्वरूपी नाही ते इथं जो आहे तो राहत नाही। आमची मुलगी ही एक तर 4थीत शिकत असते, बरं, पण तिला जर काय वाचता येणार लिहिता येणार, शिक्षक जर कायमस्वरूपी दांडी मारीत राहिल्यावर तर ते काय करते? काही महिन्यांपूर्वी येथील शिक्षकांनी मारामारी करत पोलीस स्टेशन गाठले होते, तर येथील एका शिक्षकाने खून केला असून तो सध्या नाशिक कारागृहात आहे। असे शिक्षक आम्हाला नकोत असे म्हणत डॉक्टरवाडीच्या ग्रामस्थांनी याबाबतची तक्रार अर्ज गट शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना दिला असता त्यांनी गावकऱ्यांना शाळा उघडण्याची विनंती करत दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले आहे। विनायक साहेबराव पगार, जिल्हा परिषद डॉक्टरवाडी तालुका नांदगाव यांचं ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांना काल रोजी आपण कारणे दाखवून नोटीस बजावली। तथापि त्यावेळेस काल त्यांच्या पत्नी कार्यालयात येऊन त्यांनी त्यांचं मेडिकल रजेचा अर्ज सादर केलेले। यापूर्वी 1-2दा त्यांचा जेव्हा प्रकार घडला त्यावेळेस देखील आपण त्यांना कारणे दाखवून नोटीस देऊन त्यांचा खुलासा मागवला आहे आणि आपण ज्यावेळेस निदर्शन असेल त्यावेळेस त्याला नोटीस बनवण्यात आलेली।